नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 10वीच्या मराठी विषय कुमार भारती तील कविता आकाशी झेप घेरे या कवितेचा भावार्थ आणि रसग्रहण पाहणार आहोत. मी संजय कुमार लांडे सर. माझ्या विद्यालयाचं नाव आहे आदिमाया शक्ती विद्यालय इंगळूण, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. आज आपण कुमार भारती इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकातील 16व्या क्रमांकाची कविता किंवा पद्यपाठ आकाशी झेप गेरे, कवी जगदीश खेबुडकर लिखित ही कविता आहे. या कवितेचा आपण अभ्यास करणार आहोत. अभ्यास करण्यापूर्वी कवीचा परिचय आपण करून घेऊयात. कवी जगदीश खेबुडकर यांचं संपूर्ण नाव जगदीश गोविंदराव खेबुडकर. त्यांचा जन्म 10 मे 1932चा आहे. ते एक अद्वितीय असे गीतकार. त्यांनी सुमारे 325 मराठी चित्रपटांसाठी गीते लिहिली आहेत. चित्रपट गीते लिहिण्याची प्रदीर्घ कारकीर्द म्हणजे 1960 ते 2011 पर्यंत हा प्रदीर्घ असा कालखंड त्यांनी चित्रपट गीत लिहिण्यासाठी घालवलेला आहे. 2500हून अधिक गीते त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत लिहिलेली आहेत. 25 पटकथा, 50 लघुकथा, 5 नाटके, 4 दूरदर्शन मालिका आणि 4 टेलिफिल्म ही त्यांची काही जी काही लेखन सामर्थ्य आहे हे यातून आपल्याला दिसून येतं. महात्मा गांधींच्या खुनानंतर उसळलेल्या दंगलीत जेव्हा त्यांचे घर जाळले गेले तेव्हा ते 16 वर्षाचे होते. जळालेल्या घराच्या राखेचा ढिगारा पाहून त्यांना मानवते तू विधवा झालीस हे पहिले दीर्घ काव्य त्यांनी लिहिले. साधे, सोपे परंतु अर्थगर्भ व नादमय शब्दरचना ही त्यांच्या गीताची वैशिष्ट्ये होत. प्रस्तुत कविता आकाशी झेप गेरे कवी जगदीश खेबुडकर लिखित आहे. ही कविता आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिली आहे. ती कविता आपण एकदा पाहूया. आकाशी झेप घेरे पाखरा सोडी, सोन्याचा पिंजरा सोडी, सोन्याचा पिंजरा. तुझ भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया. सुख लोलुप झाली काया, हा कुठवर वेड्या घेसी आसरा सोडी, सोन्याचा पिंजरा सोडी, सोन्याचा पिंजरा. तुझ पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने. दरी डोंगर हिरवी पाने, जा ओलांडून या सरिता सागरा सोडी, सोन्याचा पिंजरा सोडी, सोन्याचा पिंजरा. कष्टाविन फळ ना मिळते, तुझ कळते परिणाम वळते. हृदयात व्यथा ही जळते, कर जीव बिचारा होई बावरा सोडी, सोन्याचा पिंजरा सोडी, सोन्याचा पिंजरा.
घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले, घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजिरा सोडी, सोन्याचा पिंजरा सोडी, सोन्याचा पिंजरा. या प्रस्तुत पद्यपाठामध्ये काही नवीन शब्दार्थ आले आहेत. ते शब्दार्थ प्रथम आपण जाणून घेऊयात. तुझ भवती म्हणजे तुझ्या भोवताली, वैभव म्हणजे समृद्धी, माया पैसा किंवा संपत्ती या अर्थाने वापरलेला आहे. रसाळ मधुर रसपूर्ण असा त्याचा अर्थ आहे. सुखलोलूप म्हणजे सुखाची आसक्ती, सुखाने घेरलेला. काया शरीर, विहार संचार, सरिता नदी, परी म्हणजे परंतु, व्यथा म्हणजे दुःख आणि वेदना, बावरा गोंधळलेला, अवतरले प्रकटले, नटले शोभले, योग घटना प्रसंग, साजिरा सुंदर सुरेख. अशा प्रकारचे शब्दार्थ या प्रस्तुत पद्यपाठामध्ये कवितेमध्ये आलेले आहेत. या प्रस्तुत पद्यपाठामध्ये काही वाक्प्रचार आले आहेत. त्या वाक्प्रचार व त्यांचा अर्थ आपण जाणून घेऊयात. आकाशी झेप घेणे म्हणजे यश प्राप्तीसाठी प्रयत्न करणे. विहार करणे म्हणजे संचार करणे. फळ मिळणे म्हणजे यश मिळणे. घामातून मोती फुलणे म्हणजे कष्टातून यश मिळणे. अशा प्रकारचे हे 4 वाक्प्रचार या कवितेत आलेले आहेत. या कवितेमध्ये एक म्हण आलेली आहे. कोणती आहे ती म्हण? तर कळते पण वळत नाही, कळते पण वळत नाही. एखादी गोष्टीचं आकलन होते, समजते, परंतु त्याप्रमाणे आचरण होत नाही किंवा कृती होत नाही, असा त्या म्हणीचा अर्थ आहे. या प्रस्तुत कवितेमध्ये काही प्रतीकांचा वापर कवीने अत्यंत सुंदरपणे केलेला आहे. त्यातील पहिले जे प्रतीक वापरलं आहे ते म्हणजे सोन्याचा पिंजरा. आपल्या भोवताली आपल्याकडे असणारी जी काय अलौकिक यश आहे, संपत्ती आहे, सुबत्ता आहे, श्रीमंती आहे, यात गुंतून राहिलेल्या व्यक्तीसाठी, त्या सर्वांना सोन्याचा पिंजरा म्हटलेलं आहे. पाखरा मन किंवा चित्त यासाठी वापरला आहे. तर सरिता म्हणजे सागर, सरिता सागर हे जे प्रतीक आहे ह्या अडचणी, समस्या, अडथळे यासाठी वापरलेले आहेत. आपण पुढे जाऊयात. आपण कवितेचं रसग्रहण थोडं पाहूया. कवितेचे शीर्षक आहे आकाशी झेप घेरे. कवितेचे कवी आहेत जगदीश गोविंद खेबडकर. कवितेचा विषय आहे आपल्या क्षमतावर, सामर्थ्यावर विश्वास ठेवायला पाहिजे. या कवितेची भाषिक वैशिष्ट्ये आपण अभ्यासूया. साधे सोपे परंतु अर्थगर्भ व नादमय शब्दरचना ही या गीताची वैशिष्ट्य आहे. ध्रुवपद व कडवी अशी या गीताची सुटसुटीत रचना आहे. सोन्याचा पिंजरा हे सुखलोलुपतेचे प्रतीक, तर पाखरू हे चंचल मनासाठी वापरलेले प्रतीक खूपच समर्थक आहे. साध्या भाषेत गहन आशय मांडलेला आहे. सर्वसामान्य लोकांना सहज समजेल असा आशय व प्रतीकांचा वापर अत्यंत सुंदरपणे कवी जगदीश खेबुरकर यांनी या प्रस्तुत गीतामध्ये केलेला आहे. कवी पाखराच्या प्रतीकांतून माणसाला स्वसामर्थ्याची ओळख करून देतात.
यमकप्रधान गेय रूपामुळे कविता मनामध्ये ठसते. कवितेचं आशय सौंदर्य आपण पाहूयात. आकाशी झेप घेरे हे एक मराठी चित्रपटातील गीतरचना असून सुप्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर यांनी त्या गीताची रचना केलेली आहे. या प्रस्तुत गीताच्या माध्यमातून कवी परावलंबित्वाचे कवच फोडून स्वसामर्थ्यावर ध्येयाची उंच शिखरे पादाक्रांत करा, उत्तम यश मिळवून त्याचा निखळ आनंद घ्या असा संदेश देतात. स्वसामर्थ्य ओळखून त्यावर अदम्य विश्वास ठेवून निश्चित केलेले ध्येय प्राप्तीसाठी स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन यश प्राप्ती करावी. तसेच परावलंबित्व सोडून देऊन स्वावलंबी व्हावे ही या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. स्वकर्तृत्वाने यशाचे शिखर गाठावे व उंच ध्येयाकडे भरारी घ्यावी. पारतंत्र्याचा त्याग करून स्वातंत्र्याचे मोल जाणावे असा अमूल्य संदेश ही कविता देत आहे. काव्य सौंदर्य आपण अभ्यासूया. या प्रस्तुत गीतामधून कवीने श्रमाचे महत्त्व विशद केले आहे. यश मिळवायचे असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही. जो ध्येय प्राप्तीसाठी अविरत प्रयत्न करतो त्यास यश प्राप्तीचा निखळ आनंद मिळाल्याशिवाय राहत नाही. ध्येय प्राप्तीसाठी आपण मोहमायाचे पाश तोडले पाहिजेत. मोहमायामध्ये अडकलेल्यांची गती खुंटते, त्यांची प्रगती खुंटते, त्यांचा विकास खुंटतो, त्यांच्या जीवनाची प्रगती होत नाही. स्वसामर्थ्याची जाणीव व त्यावर विश्वास असायला हवा. यानंतर आपण कवितेच्या प्रत्येक कडव्याचा भावार्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहिलं कडवं जे आहे, आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, तुझ भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया, सुख लोलुप झाली काया, हा कुठवर वेड्या घेसी आसरा. या प्रस्तुत कडव्यामध्ये हे प्रस्तुत जे कडवं आहे हे आकाशी झेप घेरे या कवितेमध्ये कवी जगदीश खेबुडकर यांनी मोहमायारूपी बंधनात अडकून पडलेल्या माणसाला स्वातंत्र्याचे महत्त्व समजावून सांगितले आहे. या कडव्यात कवी पाखरा म्हणजे पाखरू किंवा पक्षी हे प्रतीक माणसासाठी वापरला आहे. तो सोन्याचा पिंजरा हे प्रतीक लौकिक यश, संपत्ती, सुबत्ता व मोहमाया यांत गुंतून राहणे यासाठी वापरले आहे. म्हणजे प्रस्तुत काव्यामध्ये कवीने दोन प्रतीकांचा वापर अत्यंत सुंदरपणे केलेला आहे. एक म्हणजे सोन्याचा पिंजरा आणि दुसरा म्हणजे पाखरू म्हणजे पक्षी. कवीने आपल्या मानवी मनाला पाखराची म्हणजे पक्षाची उपमा दिलेली आहे. पक्षाप्रमाणे आपले मन खूप चंचल असते, परंतु ते खूप सामर्थ्यशाली असते. जसे पक्षी आकाशात उंच भरारीही त्यांना लाभलेल्या पंखामुळे घेतात, अगदी तसेच आपल्या मनातील पंखरूपी विचारांच्या मदतीने उंच भरारी म्हणजे यश प्राप्त करत असतो. आता हे पंखरूपी विचार म्हणजे काय आहेत विद्यार्थी मित्रांनो? तर पंखरूपी विचार म्हणजे आपले सकारात्मक विचार. या सकारात्मक विचारांच्या मदतीने आपण निश्चित केलेले यश, आपण पाहिलेले स्वप्न हे पूर्ण होत असते. कवी पाखराच्या प्रतीकातून माणसाला स्वसामर्थ्याची ओळख करून देतात. या ठिकाणी कवी सत्ता, संपत्ती किंवा वैभव याच पक्षात या सोन्याचा पिंजरा म्हटला आहे. या लौकिक विनाशी गोष्टीत गुंतलेल्या मनाला मोलाचा उपदेश कवी करत आहे. मोहमाया, पैसा व संपत्ती या वैभवाच्या गराड्यात घेरलेल्या मनाला जागृत करण्यासाठी
कवी मानवी मनाला सावध करताना सांगतात की या सुखाचा, या वैभवाचा आश्रय लवकरच संपेल. हा आश्रय किती काळ मिळणार आहे. तेव्हा हे वेड्या मना, तू जागृत हो आणि लौकिक तात्पुरत्या सुखाचा त्याग कर. हे पारतंत्र्याचा त्याग करून स्वातंत्र्याचा आनंद कर. या कडव्यात कवी आपल्याला एक मोलाचा संदेश देतात की आपल्या आजूबाजूला, आपल्या अवतीभोवती जी काही मोहमाया आहे, जी काही संपत्ती आहे, श्रीमंती आहे, जे काही वैभव आहे, या वैभवात राहून तू सुखलोलुप झाला आहे. यातून जर तुला बाहेर पडायचं असेल तर तुला सकारात्मक विचार बाळगले पाहिजेत. आणि जेव्हा तू यातून बाहेर पडशील तेव्हाच तुला स्वातंत्र्याचं महत्त्व कळेल. पुढचं कडवं आपण. पुढचं कडवं आहे, तुझं पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने, दरी डोंगर हिरवी राने, जा ओलांडून या सरिता सागरा. या प्रस्तुत कडव्यात कवी आपल्याला सांगत आहेत, हे मनपाखरा, ईश्वराने तुला उडण्यासाठी पंख दिले आहेत. हे पंख म्हणजे विचार सकारात्मक असेल व ध्येयाच्या दिशेने जाणारा असेल तर त्यामध्ये सामर्थ्य निर्माण होते. हे सामर्थ्यशाली पंख ईश्वराने मानवाला दिलेले आहेत, माणसाला दिलेले आहेत. या विचाररूपी पंखाने आकाशात मुक्तपणे संचार कर. यश प्राप्तीसाठी मार्गामध्ये येणारे दरी डोंगर रूपी अडथळे, नदी सागर यासारखे मोठे अडथळे ओलांडून पार करून जा. तसेच ही अडथळे पार केल्यानंतर हिरवी राने म्हणजे लोभाच्या मोहात पडू नकोस. हे अडथळे पार करताना तुला यश प्राप्तीच्या दिशेने जात असताना तुला असे अनेक प्रकारचे अडथळे येतील. काही लोभाचे, काही हिरवी राणी म्हणजे लोभ मोह तुला दिसून येईल, त्यात तू अडकून पडू नकोस. हे सर्व अडथळे पार कर व इच्छित ध्येय साध्य कर, असे कवी प्रस्तुत कडव्यातून आपल्याला सांगत आहेत. पुढचं कडवं आहे, कष्टविन फळ ना मिळते, तुझं कळते परी ना वळते, हृदयात व्यथा ही जळते, का जीव विचारा होई बावरा. या प्रस्तुत कडव्यामध्ये कवी आपणास कष्टाचे महत्त्व विशद करत आहेत. कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. विना कष्टाचे कोणतेही सुख मिळत नाही. सुख, समाधान, यश मिळवायचे असेल तर अपार मेहनत करावी लागते. हे सर्व आपणास समजते, आपल्याला कळतं, त्याचं आकलन होते, परंतु प्रत्यक्षात कृतीमध्ये आचरणात येत नाही. परिणामी मनातील दुःख मनातल्या मनात जळत राहते. स्वातंत्र्याची, सुखाची व यशाची वड तर मनात आहे, परंतु त्याची पूर्तता होत नाही. त्यामुळे बिचारा जीव कावराबावरा होतो. जीव म्हणजेच मन कावराबावरा होत आहे. याचे सुंदर विवेचन कवीने प्रस्तुत कडव्यात केलेलं आहे. शेवटचं कडवं आहे, घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले, घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजिरा. पहा, या शेवटच्या कडव्यामध्ये कवी आपल्याला कष्टाचे महत्त्व पुन्हा एकदा अत्यंत सुंदर पद्धतीने सांगत आहेत. कष्ट केल्यानंतर इच्छित असे यश प्राप्त होत असते आणि हे यश मौल्यवान मोतीपेक्षा कमी नसते. कष्ट करून मिळणारे यश म्हणजेच श्रमदेवाचे, यशदेवाचे होणारे आगमन होय. यश प्राप्तीमुळे समृद्धी व प्रसन्नता लाभते. घर प्रसन्नतेने नटते. कष्ट केल्याने असा सुखाचा गोड सुंदर प्रसंग आयुष्यात येतो. हे जाणून घे व स्वातंत्र्याचे मोल ओळखायला हवे, असे कवी आपल्याला या प्रस्तुत कडव्यातून आपल्याला सांगत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे इयत्ता 10वीच्या
कुमार भारती पाठ्यपुस्तकातील 16व्या क्रमांकाची कविता पद्यपाठ आकाशी झेप घेरे ही आपण अभ्यासलेली आहे. मला माहीत आहे की तुम्हाला ही कविता पूर्णपणे समजली असावी. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब